राम राम, गुड मॉर्निंग, नमस्कार. मी अलका धुपकर. गावाकडच्या बातम्यांमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. राजकीय घडामोडी आहेत, दुष्काळाचे चटके जाणवत आहेत आणि त्यासोबतच गावातल्या हलक्या फुलक्या बातम्या घेऊन आपण बघणार आहोत आजच्या दिवसभरातल्या गावाकडच्या बातम्यांच्या टॉप स्टोरीज. अवकाळी पावसानं झालेल्या नुकसानीमुळे शेतकऱ्याचा हृदयविकारानं मृत्यू. सटाणामधल्या लक्ष्मण अहिरे यांना शेतातच आला हृदयविकाराचा तीव्र झटका. दुष्काळाचं मेमोरँडम येत्या 7 दिवसांमध्ये केंद्र सरकारकडे आम्ही पाठवणार आहोत. अर्धा महाराष्ट्र दुष्काळाच्या छायेखाली. मुख्यमंत्र्यांची माहिती. पुढच्या 7 दिवसात दुष्काळाबाबतचा प्रस्ताव सरकार केंद्राला पाठवणार. विदर्भातल्या कापूस उत्पादक शेतकऱ्यांवर अन्याय. 1 एकर शेती मागे होतोय 7 ते 9 हजारांचा तोटा. कारण हमीभाव आहे 50 रुपयांनी वाढवलेला. शेतकरी राजा संकटात. राज्यात जादूटोणा विरोधी कायदा अंमलात उतरणार कधी? अमरावतीच्या शिरखेडमध्ये भाविक लोटांगण घालत करतायत 500 ते 1000 मीटरचा रस्ता पार. लहान मुलांचाही समावेश. जळगाव जिल्ह्यातल्या पारोळा तालुक्यातल्या मोंढाळे पिंपरीची गावात ग्रामसेवकानं लाटलंय 85 शौचालयांचं अनुदान. शौचालयांची बांधणी न झाल्यानं महिला, पुरुष आणि मुलांना आजही संडाससाठी जावं लागतंय उघड्यावर. वर्ल्ड टॉयलेट डे निमित्त IBN लोकमतचा एक्सक्लुझिव्ह रिपोर्ट. आणि नांदेड जिल्ह्यातल्या कृष्णूर गावामध्ये महिला सरपंचानं सुरू केलं शुद्ध पाण्याचं ATM. प्रदूषित पाण्यावर काढला अनोखा उपाय. गावाकडच्या या सगळ्या बातम्या आपण बघणार आहोत, पण या बुलेटिनची सुरुवात करणार आहोत मन विषण्ण करणाऱ्या एका अशा बातमीपासून. अवकाळी पाऊस राज्यात ठिकठिकाणी पडलाय आणि त्यामुळे शेतकऱ्यांचे आयुष्य उद्ध्वस्त होत आहेत. या नुकसानीचा त्यांनी इतका धसका घेतलाय की शेतकऱ्यांचे जीवही जात आहेत. नाशिकमधल्या अवकाळी पावसानं झालेल्या नुकसानीमुळे एका शेतकऱ्यानं शेतातच हृदयविकाराचा तीव्र झटका आला त्यांना आणि त्यामध्ये त्यांचा मृत्यू झालाय. सटाणा तालुक्यातल्या वनोलीमध्ये लक्ष्मण आनंदा अहिरे यांची डाळिंबाची बाग आहे, पण अवकाळी पावसानं या डाळिंबाचं मोठं नुकसान झालंय. झालेल्या नुकसानाची आज सकाळी ते पाहणी करत होते. आता कर्ज फेडायचं कसं अशी चिंता त्यांना पडली आणि अहिरेंचा शेतातच हृदयविकाराचा तीव्र झटका येऊन मृत्यू झालाय. त्यांच्या मृत्यूचं दुःख व्यक्त करतानाच आता तरी सरकार शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईबद्दल गंभीर होणार आहे का असा प्रश्न इतर शेतकरी करतायत. गेल्या 2-3 दिवसापासून आपल्या बागलाण तालुक्यात अवकाळी पावसामुळे झालेले नुकसान. आमच्या वनोली गावामध्ये लक्ष्मण आनंद अहिरे यांचं सुद्धा डाळिंबाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. कांद्याच्या बियाण्याचं नुकसान झालं आणि त्यांची मानसिकता ढासळली. त्या मानसिकतेमध्ये आज सकाळी ते शेतीमध्ये फिरायला गेले. शेतीमध्ये फिरत असताना त्यांना ते डाळिंबाचं जे नुकसान झालं ते पाहिलं गेलं नसल्यामुळे त्यांना जागीच हृदयविकाराचा झटका आला. तर इकडे मुख्यमंत्री काय म्हणतायत बघा. दुष्काळ हे राज्यावरचं संकट आहे आणि दुष्काळग्रस्तांना योग्य ती मदत देण्याच्या दृष्टीने काही महत्त्वाचे निर्णय मंत्रिमंडळाने घेतलेले आहेत. या दुष्काळाची माहिती पुढच्या आठवड्यात केंद्राकडे पाठवणार असंही आश्वासन त्यांनी दिलंय. 50% कमी आणीबाणी असलेल्या गावांना यातून मदत मिळणार आहे असंही त्यांनी स्पष्ट केलंय. तसंच दुष्काळ प्रश्नावर उपाययोजना करण्यासाठी एक समिती स्थापन करायचा निर्णय झालाय. या समितीमध्ये अर्थमंत्री, महसूल मंत्री, ग्रामविकास मंत्री आणि मदत आणि पुनर्वसन मंत्र्यांचा समावेश असेल. ज्या ठिकाणी 50% पेक्षा कमी पैसेवारी आहे त्या ठिकाणी गाव हा घटक धरून आम्ही प्रस्ताव तयार करणार आहोत आणि येत्या 7 दिवसामध्ये हा जो प्रस्ताव आहे ज्याला आपण मेमोरँडम म्हणतो, प्रतिवेदन, ते दुष्काळाचं मेमोरँडम येत्या 7 दिवसांमध्ये केंद्र सरकारकडे आम्ही पाठवणार आहोत.
ज्या ठिकाणी 50% पेक्षा कमी पैसेवारी आहे त्या ठिकाणी गाव हा घटक धरून आम्ही प्रस्ताव तयार करणार आहोत आणि येत्या 7 दिवसामध्ये हा जो प्रस्ताव आहे ज्याला आपण मेमोरँडम म्हणतो, प्रतिवेदन, ते दुष्काळाचं मेमोरँडम येत्या 7 दिवसामध्ये केंद्र सरकारकडे आम्ही पाठवणार आहोत. आणि आता बातमी बघूया. पांढरं सोनं म्हणजेच कापूस, आणि हा कापूस विदर्भातल्या शेतकऱ्यांच्या जगण्याचा खरा आधार आहे, कारण ते नगदी पीक आहे. कापसाच्या 1 एकर शेतीसाठी खर्च किती येतो तर 15 ते 17 हजार, पण त्यातून उत्पादन किती मिळतंय? 8 ते 10 हजारांचंही नाही. ही शेती जी आहे ती तोट्याची आहे आणि त्यामुळेच शेतकरी हताश होतोय. बघूया पांढऱ्या सोन्याच्या काळ्या वास्तवाचा हा विशेष वृत्तांत. राज्यात यंदा 33 लाख हेक्टरपेक्षा जास्त कापसाची लागवड झाली आहे. त्यात मोठा वाटा विदर्भाच्या क्षेत्राचा आहे. कापूस शेतकऱ्यांना अस्मानी संकटाबरोबरच सुलतानी संकटाचा सामनाही करावा लागतोय. यंदा केंद्र सरकारनं कापसाचा हमी भाव फक्त 50 रुपयांनी वाढवून दिलाय. मध्यम धाग्यासाठी आता क्विंटल मागे 3750 रुपये इतका, तर लांब धाग्यासाठी क्विंटल मागे 4050 रुपये इतका भाव ठरवण्यात आलाय. त्यामुळे शेतकऱ्यांची निराशा झाली आहे. शेतकऱ्याला 3600 रुपयाला कापूस विकावा लागतोय आणि माझी माहिती अशी आहे की जर मोठ्या प्रमाणात कापसाची आवक वाढली तर 3600 रुपयाला सुद्धा कापूस विकत घेण्याची व्यापाऱ्यांची हिंमत नाही. या सगळ्या पार्श्वभूमीवर माझा हिशोब असा आहे की कापूस उत्पादकांना अस्मानी आणि सुलतानी संकटामध्ये कमीत कमी 6000 कोटी रुपयाचा फटका बसणार आहे. कापसाचं मूल्यवर्धन मोठ्या प्रमाणात होतं. त्यातही कापसाचं अर्थकारण पाहिलं तर शेतकऱ्याला किती कमी पैसे मिळतात हे लक्षात येतं. विदर्भातल्या कापसाच्या ग्रेडनुसार शेतकऱ्याला क्विंटल मागं 3600 रुपये मिळतात. 1 क्विंटल कपाशीपासून 33 किलो कापूस मिळतो. त्यातून 119 मीटर कापड तयार होतं. त्याशिवाय 1 क्विंटल कापसातून 9 लिटर तेल, 54 किलो पशुखाद्य अशा सुमारे 30 हजारांच्या वस्तू तयार होतात. म्हणजे धनाची निर्मिती होते, परंतु ते धन परत येत नाही. असा एक कॉन्टिंजंट फंड, हे जे मूल्य निर्धारित शेतमालापासून ज्यांना व्यापाऱ्यांना, इंडस्ट्रीला किंवा अंततोगत्वा फायदा मिळतो, त्यातला काही भाग जर वळता शेतकऱ्याकडे झाला, उत्पादकाकडे, याची कुठली सिस्टीम असावी हा भाग वेगळा. 1 क्विंटल कापसासाठी शेतकऱ्याला फक्त 3600 रुपये मिळतात. या 3600 रुपयाच्या कापसामध्ये जवळपास अशी 25 शर्ट्स तयार होतात. या एका शर्टची किंमत जवळपास 3600 रुपयापेक्षा जास्त आहे. भारताचा कापसाचा सर्वाधिक व्यापार चीनशी होतो, पण आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाची मागणी घटली आहे. त्याचा फटका आपल्या शेतकऱ्यांना बसणार आहे. चीनमध्ये मोठ्या प्रमाणात जवळजवळ त्यांच्याकडे कापूस असल्यामुळे 30 ते 40% खरेदी यावेळेस चायनाच्या माध्यमातून कमी होणार आहे आणि 30 ते 40% चायनाच्या माध्यमातून जर खरेदी कमी झाली तर त्याचा कापसाच्या भावात सुद्धा मोठ्या प्रमाणात परिणाम होणार आहे. कापसाला चांगला भाव मिळाला असता तर शेतकऱ्यांना थोडेफार पैसे मिळाले असते. त्यातून कर्ज फेडता येईल आणि पोटही भरता येईल अशी आशा शेतकऱ्यांना होती. पण हमी भाव फक्त 50 रुपयांनी वाढल्यानं आता त्यांचा वाढलेला खर्चही निघणार नाहीये. त्यामुळे शेतकरी हताश आहेत. नरेंद्र मतेसह प्रवीण मुधोळकर, IBN लोकमत, नागपूर. आणि विदर्भातून जाऊया कोकणामध्ये. तिथे एक आगळं वेगळं आंदोलन झालेलं आहे. दापोलीमध्ये काँग्रेस पंचायत समिती सदस्य मुजीब रुमाने यांनी जिल्हा परिषद बांधकाम विभाग कार्यालयातच ठिय्या आंदोलन केलं. भडवले साई मंदिर बांधकामात 2,86,000 रुपयांच्या भ्रष्टाचाराची चौकशी करण्याची त्यांची मागणी आहे. दापोलीतले शिवसेनेचे माजी आमदार सूर्यकांत दळवी यांनी कार्यकर्त्यांना निवडणूक निधी उपलब्ध करून देण्यासाठी भडवले गावाने लोकवर्गणीतून बांधलेल्या मंदिराला स्थानिक आमदार निधीतून 2,86,000 रुपये वर्ग केले आहेत, असा आरोप रुमाने यांनी केलाय. जिल्हा परिषद बांधकाम अभियंता या प्रकरणात सहभागी आहेत आणि खोटी बिलं काढण्यात आली आहेत. 3 वर्षांपूर्वी बांधण्यात आलेल्या समाज मंदिराला सभा मंडपाच्या नावानं निधी वर्ग झालाय, पण प्रत्यक्षात सभा मंडप झालाच नाही आणि राजकीय दबाव वापरून हा सगळा जो घोळ आहे कागदपत्रांचा तो करण्यात आलाय, असा आरोप त्यांनी केलेला आहे. आणि या सगळ्यावर आपण अपील करणार असल्याचं रुमाने यांनी सांगितलेलं आहे. जिल्हा परिषदेत ते ठिय्या आंदोलन करतायत. मुंबई हायकोर्टामध्ये रत्नागिरी जिल्हा परिषदमध्ये जो काय भ्रष्टाचार चाललेला आहे दापोली पंचायत समितीमध्ये, त्या भ्रष्टाचार संदर्भात मी लवकरच जनहित याचिका दाखल करणार आहे. परंतु प्रशासन एवढं ढिम्म झालेलं आहे की यांना कोणत्याही पद्धतीची काही
फिकीर लागलेली नाही आणि दापोली पंचायत समिती आणि जिल्हा परिषद जे ऑडिट करतात हे ऑडिटर सुद्धा यांच्याकडून पैसे घेऊन जातात आणि अशा पद्धतीचे मुद्दे ऑडिटमध्ये येत नाहीत. तर या संदर्भात माननीय मुख्यमंत्री आणि ग्रामविकास मंत्र्यांनी जिल्हा परिषद रत्नागिरी आणि पंचायत समिती दापोली ह्या सर्व खात्यांचं पुन्हा ऑडिट करणं गरजेचं आहे. अशा पद्धतीची मी लेखी मागणी करणार आहे. यासोबतच गावाकडच्या बातम्यांमध्ये एक छोटासा ब्रेक घेणार आहोत आणि ब्रेक नंतर पाहणार आहोत जळगाव जिल्ह्यातल्या पारोळा तालुक्यातल्या मोंढाळे पिंपरीची गावातलं वास्तव. 85 शौचालयाचं अनुदान लाटूनही ग्रामसेवक मोकाट. आज आहे जागतिक टॉयलेट दिन, पण या निमित्ताने आम्ही तुम्हाला घेऊन जाणार आहोत जळगाव जिल्ह्यातल्या पारोळा तालुक्यामध्ये. या तालुक्यातल्या एका प्रातिनिधिक गावात नेतोय. अख्ख्या तालुक्यात फारशी काही वेगळी परिस्थिती नाहीये, पण आता आपण जाऊया मोंढाळे पिंपरीची या गावामध्ये. सरकारनं 2011 साली वैयक्तिक शौचालय बांधण्यासाठी 2200 रुपयांचं अनुदान देण्याची योजना आखली. त्यासाठी याच गावातल्या 85 जणांनी शौचालय बांधायला सहमती दाखवली होती, पण त्यांना हे अनुदान प्रत्यक्षात आजपर्यंत मिळालेलं नाहीये. आज 2014 उजाडलेलं आहे आणि त्यामुळे त्यांनी कधी शौचालय बांधलीच नाहीत. गावातले तरुण कार्यकर्ते गुलाब पाटील यांनी माहितीच्या अधिकारातून याबद्दल अर्ज केला तेव्हा त्यांना एक धक्कादायक गोष्ट कळली आणि ती म्हणजे न बांधलेल्या या शौचालयांसाठी 1,41,40,000 रुपयांचं अनुदान नागरिकांना न देता ते ग्रामसेवकानं हडप केलेलं आहे. पण चौकशी होऊन 2 महिने उलटून गेले आहेत तरी पारोळा तालुक्यातल्या मोंढाळे पिंपरीची या गैरव्यवहार प्रकरणी कोणतीही कारवाई अजूनपर्यंत झाली नाहीये. गावातल्या महिला, पुरुषांना आणि मुलांना आज देखील उघड्यावर संडाससाठी जावं लागतंय आणि याचा त्रास सहन करावा लागतोय. या ग्रामसेवकावर कारवाई कधी होणार असा या महिलांचा प्रश्न आहे. संपूर्ण स्वच्छता अभियानांतर्गत आमच्या गावाला अनुदान मंजूर झाले होते. ते अनुदान ग्रामपंचायतीला मिळाले होते. ग्रामसेवक डी पाटील यांनी बँकेतून परस्पर काढून त्या लोकांना न वाटता परस्पर हडप केले. असे मी जेव्हा मातीच्या अधिकाराखाली चौकशी केली असता हा प्रकार उघडकीस आला आहे. संडासले जागा नाही शे, संडास कधी लागस तर आपला गुडगा चालतच नाही. ते माणशी येत असतं पटकरी उठावंच नाही, ते असं पट्यारासारखं बसणं पडस. संडासले ते या गावात संडासची सोय नाही शे. यासोबतच एक छोटासा ब्रेक घेऊन पुन्हा भेटणार आहोत. पहा फक्त IBN वर. गाव करील ते राव काय करील अशी म्हण नांदेडमधल्या कृष्णूर या छोट्याशा गावानं अगदी सार्थ करून दाखवली आहे. प्रदूषित पाणी येणाऱ्या या गावात शुद्ध पाण्याचं ATM चालू करण्याचं काम केलंय गावच्या महिला सरपंचांनी. बघूया त्याबद्दलचाच हा एक खास रिपोर्ट. हे आहे नांदेडच्या नायगाव तालुक्यातलं कृष्णूर गाव. या गावाला लागूनच MIDC आहे. त्यामुळं कारखान्यातल्या प्रदूषित पाण्याचा त्रास गावकऱ्यांना व्हायचा. गावातल्या भूजलातल्या क्षारांचं प्रमाणही वाढलं होतं. क्षारांचं प्रमाण वाढल्यानं गावकऱ्यांना दातांचा आणि हाडांचा फ्लोरोसिसही होत होता. आता मात्र या गावाला पाणीपट्टीपेक्षाही कमी पैशात शुद्ध पाणी मिळतंय. गावातली सगळे ग्रुपची मंडळी घेऊन आम्ही पाळजला हा प्रकल्प पाहण्यासाठी गेलो. प्रकल्प पाहिल्याच्या नंतर मग आमच्या सगळ्या गावकऱ्यांच्या लक्षात आलं की ही योजना आपल्या गावासाठी अतिशय आरोग्य चांगलं ठेवायचं असेल तर अतिशय आवश्यक आहे. 20 लिटर पाण्याला आम्ही 3 रुपये घेतो. ग्रामपंचायतच्या पाणी पट्टीपेक्षा हे स्वस्त आहे. पाण्याचा प्रश्न सोडवायचाच असं गावच्या महिला सरपंचांनी मनावर घेतलं. त्यासाठी प्रतिकुटुंब 200 रुपये वर्गणी काढली. तसंच एका NGOचीही मदत घेतली. 10 लाख रुपयांमध्ये त्यांनी एक छोटेखानी जलशुद्धीकरण प्रकल्प उभारला. त्याशिवाय दर महिन्याला प्रत्येक कुटुंबाकडून 90 रुपयेही घेतले जातात. या प्लांटमधून पाणी मिळण्यासाठी प्रत्येक कुटुंबाला एक कार्ड दिलं गेलं. हे कार्ड मशीन समोर धरलं की या वॉटर ATM मधून 20 लिटर पाणी मिळतं. गावातल्या लोकांना गुडघेदुखी, असे सांधेदुखी या विकार होऊ लागल्यामुळे आम्हाला हे त्रास होऊ लागला म्हणून आम्ही हे प्लांट
आम्हाला अंदाजे 10 लाख खर्च आला. या प्लांटचं संपूर्ण संगणकीकरण करण्यात आलंय. शिवाय या प्रकल्पातून मिळालेल्या पैशांचा वापर योग्य प्रकारे होतोय की नाही हे पाहण्यासाठी एक समितीही नेमली गेली. यातल्या पैशांचा एक हिस्सा प्रकल्पाच्या देखभालीसाठी, दुसरा कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी, तर तिसरा गावच्या विकासासाठी वापरला जातो. एका महिला सरपंचानं गावाला स्वावलंबी बनवलंय. हा नांदेड पॅटर्न उर्वरित महाराष्ट्र उचलणार का, हा खरा प्रश्न आहे. मुजीब शेखसह ब्युरो रिपोर्ट, IBN लोकमत, नांदेड. आणि अत्यंत आदर्श अशी बातमी आपण बघितलेली आहे. यासोबतच सकाळच्या गावाकडच्या बातम्यांमध्ये आता इथेच थांबणार आहोत. पण गावाकडच्या तुमच्या खेड्यातल्या बातम्या संध्याकाळी देखील 6 वाजता IBN लोकमतवर तुम्ही बघू शकता. सोशल मीडियावरून तुमच्या गावच्या बातम्या IBN लोकमत पर्यंत पोहोचवा. feedback@ibnlokmat.tv या ईमेलच्या माध्यमातून तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचू शकता. आज इथेच थांबूया. पहा फक्त IBN लोकमत.